हां विद्यार्थी मित्रो, आता आपला हा तिसरा जे धडा आहे, तिसरा धडा म्हणजे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या धड्यामधला पहिला पिरियड संपलेला आहे आपला, बरोबर आहे. आता पिरियड नंबर 2. आता पिरियड नंबर 2 मध्ये आपण काय बघतो तर टर्मिनॉलॉजी, जेनेटिक टर्मिनॉलॉजीला आपण असा शब्द दिलेला आहे. जेनेटिक टर्मिनॉलॉजी आता तुम्हाला सांगितलं. जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणजे या शब्दाचा अर्थ असा त्याची भाषा, बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी काय केलं जातं, प्रत्येक ह्याच्यामध्ये भाषा वेगवेगळी असते. इंग्रजीची जरी असली तरी कोर्टाची भाषा वेगळी असते, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आपली विज्ञानाची भाषा वेगळी असते, सायन्सची, बरोबर आहे. जनरल इंग्रजीची भाषा वेगळी असते, बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो. आता त्याच्यामध्ये त्याचे शब्द एका ठिकाणी हा शब्द वेगळ्या अर्थानं विचारा. उदाहरण सांगतो, सेल आहे, बरोबर आहे. आता सेल बायोलॉजीमध्ये सेल म्हणजे पेशी, बरोबर आहे. आता जर जनरल आपण ह्याच्यामध्ये जर व्यवहारामध्ये जर सेल म्हणलं तर बॅटरीची सेल, त्याचा अर्थ वेगळा होतो. आता पोलीसमध्ये हा शब्द उच्चारला तर तुरुंगाची कोठडी, सेलमध्ये तुरुंगाची कोठडी असा अर्थ आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी थोडंसं एकाच शब्द आहे, त्याचा अर्थ वेगवेगळा असतो आणि परिस्थितीनुसार वापरावं लागतं. म्हणून आता हे जेनेटिकची इंग्रजी जरी असलं तर ह्याची थोडीशी भाषा आहे, ते शब्द आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आता इथे दिलेलं तुम्हाला सांगितले की डॉमिनंट अँड रेसेसिव्ह हे शब्द दिलेले आहेत, बरोबर आहे. आता उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो, डॉमिनंट कशाला म्हणायचं या ठिकाणी तुम्हाला याची कल्पना देतो. आता बघा या ठिकाणी आता उदाहरण सांगतो. या ठिकाणी इथं टॉल प्लांट आहे, हे लिहिलं मी, टॉल प्लांट क्रॉस विथ ड्वार्फ. ड्वार्फ म्हणजे छोटं. आता हे टॉलसाठी इथं काय वापरलं जातं, कॅपिटल टी, राईट. आणि ड्वार्फसाठी स्मॉल टी. ह्याचे जर गॅमेट जर पडले दोन्हीपैकी एक, कॅपिटल टी असं वापरलं जातं आणि क्रॉसचं चिन्ह आहे हे स्मॉल टी, बरोबर आहे. आता काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी यांच्यामध्ये क्रॉसिंग झाल्यानंतर हे कॅपिटल टी स्मॉल टी ही F1 जनरेशन पहिली पिढी तयार झाली. आता मी ह्याच्यावर लिहिले, तुम्ही लिहू नका, फक्त तुम्ही समजूनसाठी. कोणतं त्या ठिकाणी आता इथं असं नाही आलं. इथं जर आपण जर लिहिलं समजा हे टॉल आणि ड्वार्फ, बरोबर. इथलं आपण जर कट केलं समजा, हां नाही. आता बघा हे आहे का, इथे या ठिकाणी कोणतं आलं, या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी आलेलं आहे, बरोबर आहे. कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे कसलं टॉल आलं, या ठिकाणी पहिली पिढी ही गॅमेट त्याचे पडले आणि हे ट्रेट आहे त्याचे कॅपिटल टी स्मॉल टी आणि दोन्हीपैकी एक गॅमेट घेतलं आणि कॅपिटल टी आणि स्मॉल टी या ठिकाणी आलं आणि ह्याच्यावरच सगळं खेळ आहे आता पूर्ण हा जेनेटिकचा भाग, बरोबर. काय आहे इथं या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, कॅपिटल टी स्मॉल टी पहिली पिढी मिळाली आपल्याला. आणि मी खरं तर इथं लिहिले मी इथं ही, हां आता बघा हे कॅपिटल टी स्मॉल टी म्हणून इथं काय झालेलं, इथे या ठिकाणी मिळालेला या ठिकाणी भाग आहे. आता बघा इथे परत आणखी तुम्हाला समजून देतो. हे बघा परत इथं समजून देतो. हे टॉल प्लांट आहे, हे बोटन लिहावं लागतं हो, त्याच्यामुळे हे बोटन लिहिता येत नाही. हे टॉल आणि ड्वार्फ, हे टॉलसाठी कॅपिटल टी हे ट्रेट वापरतात आणि ड्वार्फसाठी स्मॉल टी, बरोबर आहे. आता हे जे गॅमेट जर पाडायचे असेल तर हे बघा हे गॅमेट असे पाडतात, त्याला फक्त गोल करायचं बाकी काही नाही. आणि ह्याला सुद्धा इथं असं गोल, राईट. आता दोन्ही सारखे, दोन्हीपैकी एक गॅमेट घेतला आहे तर कॅपिटल टी आणि त्याच्यानंतर इथं दोन्हीपैकी सारखे दोन सारखे हे स्मॉल टी. हे दोन गॅमेटमध्ये क्रॉसिंग केली आपण, कॅपिटल टी स्मॉल टी आलं. आता बघा हे कसलं प्लांट आलं, आता कॅपिटल इथं हा प्लांट टॉल आहे, हा बाह्य बाजूने टॉल आहे. ह्याच्यासारखा टॉल नाही प्युअर टॉल, मात्र इम्प्युअर टॉल आहे. कारण ह्याच्यामध्ये छोटाचा सुद्धा गुणधर्म आहे, परंतु छोटा हे पहिल्या पिढीमध्ये, छोटा मात्र हे F1 मध्ये दिसू देत नाही. कोणाला दिसू देत नाही, मोठ्याला म्हणजे छोटा हा मोठ्याच्या समोर दिसत नाही, मोठा हा छोट्याला दिसू देत नाही. म्हणून हा प्लांट कसा झाला, टॉल आला, बरोबर. टॉल आला म्हणजे कसलं टॉल आलं, त्या ठिकाणी ज्याचं वर्चस्व त्यानं दिसून आलं, छोटं दिसणं झालंय.
कळला हा मुद्दा तुम्हाला? मला म्हणायचं डॉमिनंट. आता रेसेसिव्ह कुठं आहे या ठिकाणी? हे बघा इथं रेसेसिव्ह आहे का? स्मॉल टी आहे, दबलेल्या अवस्थेत आहे मात्र दबलेल्या अवस्थेत आहे, त्याला रेसेसिव्ह असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. आता मी हे सगळं वाचतो ते बघा या ठिकाणी डॉमिनंट म्हणजे. आता मी इथं काढून दाखवलेलं आहे, म्हटलं तर इथं सुद्धा एक आकृती आहे. इथं हे बघा, इथे हे बघा इथं आहे, हे बघा हेच क्रॉसिंग आहे का? हे बघा इथं क्रॉसिंग. आता इथं त्याने दिलेलं नाही, इथं त्यांना भरा म्हणतात या ठिकाणी. इथं हे बघा इथं स्मॉल टी येते. वाटलं तर इथं मी भरून देतो मी तुम्हाला. हे स्मॉल टी. आता मला बोटानं भरावं लागलं म्हणून थोडं स्पष्ट येत नाही. हां बघा, हे दोन्हीपैकी एक आले. इथं गॅमेट घेतले, इथे गॅमेट घेतला, इथे घेतलं, बरोबर आहे का? हे गॅमेट असं गोल करावं लागतं हे, आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं आहे बघा. इथं टॉल आला, बरोबर आहे. हे टॉल प्लांट कसं आहे या ठिकाणी? पहिल्या पिढीमध्ये या ठिकाणी टॉल प्लांट आला का? पण हे टॉल ह्याच्यासारखं नाही, हे प्युअर टॉल आहे. हे बघा इथं असलेलं आहे का? आणि हे टॉल कसं आहे? हे कारण ह्याच्यामध्ये मोठा गुणधर्म दिसतो, त्याला डॉमिनंट असं म्हणतात. आणि छोटा जे आहे ते दिसून देत नाही, त्याला रेसेसिव्ह म्हणतात. यालाच आपण या ठिकाणी बघायचं. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये क्रॉसिंग केल्यानंतर आता हे गॅमेट्स पडलेले त्याचे, हे बघा हे कॅपिटल, आणि हे इथे एका साईडला इथं घेतलं कॅपिटल टी स्मॉल टी, आणि इकडे या ठिकाणी कॅपिटल. आता ह्याचं कसं येतं म्हणलं, हे कॅपिटल टी, इथे कॅपिटल टी, दोन्ही कॅपिटल टी आले. इथं कॅपिटल टी लिहिता येणं झालं मला, हे जागा कमी पडते. हे थांबा मी कट करतो वाटलं तर. हे बघा हे इथं बोटानं लिहिता येत नाही, हे आहे नाही लिहिता येते. हे कॅपिटल टी, हे कॅपिटल टी, हे स्मॉल टी, बरोबर आहे. कारण हे दोन्ही एकत्र बोलायला कुठं या ठिकाणी बघायचं ते. आणि इथं आता जागा नाही म्हणून त्याच्या बाहेर गेले ते. इथं कॅपिटल टी स्मॉल टी, आणि हे स्मॉल टी असं आहे ते. हे लक्षात आलं काय म्हणतो? हां ते आता मी तुम्हाला, आता हे भाग इथं संपला. आता आणखी नंतर डॉमिनंट रेसेसिव्ह अगोदर मला कल्पना देतो, त्याच्यानंतर आपण पुढचा भाग आपण पुढे बघूया. हां चला आता बघा या ठिकाणी डॉमिनंट काय म्हणतं आहे? इट इज एन ॲलिल दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इव्हन इन प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह. बघा अल्टरनेटिव्ह दुसरा असल्यानंतर सुद्धा तो दिसून येऊ लागले. हे बघा एक्सप्रेस म्हणजे दिसून येणे. त्याचं दुसरं विरुद्ध सुद्धा ड्वार्फ आहे, ते असून सुद्धा मोठं. म्हणजे उदाहरणार्थ घरात मोठा भाऊ आहे, एक छोटा भाऊ आहे, बरोबर. वरचेच कोणाचं दिसून येते? मोठ्याचं दिसून येते, असा त्याचा अर्थ आहे. मग इन हेटेरोझायगस कंडिशन ओनली, म्हणून हेटेरोझायगस कंडिशनमध्ये दिसून येतो. अल्टरनेटली द अलील्स दॅट एक्सप्रेसेस इन F1 इज कॉल्ड डॉमिनंट. बघा पहिल्या पिढीमध्ये डॉमिनंट आहे, कंसामध्ये इट इज एन अलील ऑफ ए पेयर that makes expression of other allele in F1 जनरेशन. कंस बंद. पहिल्या पिढीमध्ये दिसून येणारं एक्सप्रेशन आहे, त्याला कोणतं दिसून आलं? मोठ्याचं गुणधर्म दिसून आलं, कॅपिटल टी दिसून आलं. स्मॉल टीला दिसून दिलं नाही त्यांना त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात? डॉमिनंट. आता त्याच्यानंतर आता रेसेसिव्ह कोणाला म्हणायचं या ठिकाणी? आता बघा रेसेसिव्ह म्हणजे त्याच्या विरुद्ध. दोघांची टॉल आणि ड्वार्फची क्रॉसिंग झालेली आहे. जे वर्चस्व आहे मोठा ते दिसतंय, पण दुसऱ्याला दिसू देत नाही, सप्रेस असं म्हणतं, जे दबतंय. बघा आता बघा या ठिकाणी दिस अलील्स इज नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह अलील्स. बरोबर, जे दिसत नाही, मोठ्याला दिसू देते, स्वतः दिसत नाही. इन हेटेरोझायगस कंडिशन. हेटेरोझायगस कंडिशन म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी हे वेगवेगळे आहेत. होमोझायगस म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी, याला होमो म्हणजे सारखे असणारे, हेटो म्हणजे वेगवेगळे. इट एक्सप्रेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील्स. दुसऱ्या आयडेंटिकल स्वतंत्र होत असेल तर ते दिसून येतो. इट इज ॲन अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन. जे पहिल्या पिढीमधून दिसू येत नाही त्याला रेसेसिव्ह आपण असं म्हणायचं, असा त्याचा अर्थ आहे. आता फिनोटायपिक फिनोटायपिक म्हणजे या ठिकाणी आता कॅपिटल टी स्मॉल टी असं होतं बघा या ठिकाणी. होतं का असं? आता मी तुम्हाला दाखवतो, परत आणखीन हे दाखवतो. हे कॅपिटल टी, हे स्मॉल टी आहे. हे कसलं टॉल आहे? प्युअर टॉल नाही, बाह्य बाजूने दिसणारा कॅपिटल टी आहे बघा. याला खरं तर हे कॅपिटल टी आहे का? कसलं टॉल आहे?
फिनोटाईप म्हणजे बाहेरच्या बाजूने दिसणारा, आतल्या बाजूने आहे का तो, आतल्या बाजूने ड्वार्फ सुद्धा आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो प्युअर नाही, म्हणून त्याला आपण फिनोटायपिकली असं पण म्हणतो. टॉल आहे मात्र फिनोटायपिकली आहे असा त्याचा अर्थ. ओके, चला याच्यामध्ये बघा आता काय. द एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाइप फॉर दॅट ट्रेट. फिनोटाइप म्हणजे जे बाह्य बाजूने दिसणार आपल्याला बरोबर दिसून आलं ते, आतलं नाही असा त्याचा अर्थ आहे. इट इज ऑब्झर्वेबल अँड इज डिटरमाइंड बाय द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अलील, वेगवेगळे कॉम्बिनेशन जोडल्यानंतर सुद्धा इन पी फॉर द हाईट ऑफ स्टेम प्लांट टॉल अँड ड्वार्फ आर टू फिनोटाइप्स. टॉल आणि दोन हे फिनोटायपिक आहे. टॉल डिटरमाइंड बाय कॅपिटल टी आर कॅपिटल टी स्मॉल टी अँड ड्वार्फ बाय स्मॉल टी. लक्षात आलं का? काय म्हणतो या ठिकाणी कॅपिटल टी हे मोठे आहेत, परंतु दुसरं आर म्हणून कॅपिटल टी स्मॉल टी दिलेलं आहे, हे बाह्य बाजूने दिसणारं टॉल आहे असा त्याचा अर्थ आहे. आता जिनोटाइप मध्ये जेनेटिकली गुणधर्म असणारा, बरोबर. आता कॅपिटल टी स्मॉल टी आहे. आता हे बघा परत इथं दाखवतो तो शब्द या ठिकाणी बोलतो कॅपिटल टी स्मॉल टी, बरोबर आहे. मग हे काय आहे, हे फिनोटायपिकली टॉल, जिनोटायपिकली नाही, कारण जिनोटायपिकली काय जीन्स आहे त्याच्यामध्ये डॉर्फचे सुद्धा. आता बघा, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू ए पर्टिक्युलर ट्रेट. बघा, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असल्यानंतर त्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये छोट्याचं गुणधर्म आहे ना, बरोबर आहे. जेनेटिकली कॉन्स्टिट्यूशन, जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू ए पर्टिक्युलर ट्रेट, एका विशिष्ट ट्रेटमध्ये जेनेटिकली छोट्याचा सुद्धा गुणधर्म आहे. इट ए रिप्रेझेंटेशन ऑफ जेनेटिक कंडिशन, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू ए सिंगल कॅरेक्टर or a set of character. For example, P tall plant can have genotype capital T or capital T small t, and dwarf has small t. हे काय आहे, आनुषिकदृष्ट्या आतल्या बाजूने जिनोटायपिकली आहेत. आता होमोझायगस प्युअर, होमो म्हणजे सारखे, याचा अर्थ काही अवघड घ्यायचंच नाही दुसरं आपल्याला, होमो म्हणजे सारखे. आता होमो म्हणजे काय, हे बघा, हे आता मी तुम्हाला दाखवतो इथे. होमोचा अर्थ आहे, सॉरी एक मिनिट, ह्याला इकडं घ्यायचो, हां इथं घेऊन आपल्याला दाखवतो तुम्हाला ना. हां, होमोचा अर्थ या ठिकाणी काय, हे बघा, होमो म्हणजे सारखे, हे बघा कॅपिटल टी दोन्ही सारखेच आहेत, बरोबर. आणि दुसरं आणखीन होमो म्हणजे सारखे, दोन्ही सारखे आहेत. हे बघा, हे कॅपिटल टी स्मॉल टी, ना सॉरी स्मॉल टी हे दोन्ही सारखे आहेत, म्हणून हे होमो आलं लक्षात. म्हणजे होमो सारखे, दोन्ही सारखे आहेत, हे दोन सारखे आहेत. आता हेट्रो त्याच्या खाली दिलेलं आहे. हेट्रो म्हणजे एक मोठं एक छोटं जरा असतं, हेट्रो म्हणजे वेगवेगळं, हे एक वेगळं, हे एक वेगळं हेट्रो असा आता कळणार तुम्हाला. चला आता बघा या ठिकाणी तोच अर्थ या ठिकाणी दाखवतो मी ते. ॲन इंडिव्हिज्युअल पॉजेसिंग द कॉन्ट्रास्टिंग अलील ऑफ ए पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज, सॉरी हेट्रोचा आलं आहे, सॉरी अगोदर होमोचा आपण बघू. An individual possessing the identical allele for a particular trait is called homozygous or pure for that trait. Capital T purely tall आहे, small t purely dwarf आहे, म्हणजे प्युअर आहे दोन्ही. आता हेट्रो आता या ठिकाणी असलं तर आता बघा, an individual possessing the identical alleles for a particular trait is called, सॉरी आता हेट्रोचं. An individual possessing the contrasting allele, कॉन्ट्रास्टिंग म्हणजे कॅपिटल टी आहे आणि स्मॉल टी आहे, बरोबर. कॉन्ट्रास्ट आहे, बघा कॅपिटल टी स्मॉल टी एकमेकाच्या विरुद्ध आहेत, मोठं आणि छोटं विरुद्ध आहेत या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ओके, म्हणून याला कॉल्ड हेट्रोझायगस. हेट्रोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर दॅट ट्रेट अँड प्रोड्यूस टू टाइप्स ऑफ गॅमेट्स, F1 जनरेशन हायब्रिड. हे बघा कॅपिटल टी स्मॉल टी, हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड एज हायब्रिड. याला हेट्रोझायगसला आणखी दुसरं काय म्हणतात, हायब्रिड म्हणतात. हायब्रिड म्हणजे संकरित, बरोबर. आता त्याच्यानंतर प्युअर लाईन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय, तर या ठिकाणी बघा प्युअर लाईन कशाला म्हणतात. ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ए ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशन विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेट, एक किंवा दोन ट्रेट आहेत, तेही प्युअर आहेत.
constitute pure line that is plant which breed true for a particular character. It is descendant of a single homozygous parent produced after self fertilization. त्यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्युअर होतो. समजा आता या ठिकाणी हे बघा कॅपिटल टी उदाहरण दाखवतो. या ठिकाणी काय आहे, हे कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हे क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी आहे का. यांच्यामध्ये जर क्रॉसिंग घडून आणली ही मोठं कॅपिटल टी आहे, बरोबर. का होतं या ठिकाणी याच्यामध्ये विभाजन झालं तर या ठिकाणी हे गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी असे पडले. हे क्रॉस आहे कॅपिटल टी स्मॉल टी गॅमेट पडले, हे गॅमेट यांची क्रॉसिंग केली आपण, काय होतं कॅपिटल टी तयार होतो. याचंही केलं आपण, नंतर ह्याच्याबरोबर केलं, हे कॅपिटल टी स्मॉल टी झालं. नंतर ह्याचं हे पडलं, हे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि नंतर हे स्मॉल टी आहे का, हे स्मॉल टी आहे का, हे स्मॉल टी राईट. हे प्युअर डॉर्फ इथं स्वतंत्र मिळालं असं क्रॉसिंग केल्यानंतर असं होतं, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे या ठिकाणी बघा प्युअर लाईनचं झालं या ठिकाणी. हां आता बघा याच्यामध्ये मोनो हायब्रिड म्हणजे मोनो म्हणजे एक, हायब्रिडमध्ये आता त्याचंच उदाहरण या ठिकाणी. मोनो हायब्रिडमध्ये या ठिकाणी आता ही कॅपिटल टी आपण घेतलेला आहे, स्मॉल टी आणि त्याच्यामध्ये जे काही पहिली पिढी येते, पहिली पिढी जी येईल ती मोनो हायब्रिडची क्रॉसची असेल. बघा इथं हे ॲक्टिव्हिटी ती दाखवलं तुम्हाला, इथं करूनसुद्धा दाखवलं होतं. हे मोनो हायब्रिड ॲक्टिव्हिटी चार्ट कंप्लीट करायचं असं म्हणतात त्यांना, ॲक्टिव्हिटी करा म्हणतात या ठिकाणी. इथं कॅपिटल टी, इथं ड्वार्फला स्मॉल टी घ्यायचं असं मी सांगितलं अगोदर तुम्हाला. हे स्मॉल टी वालेकुम वा वा वा. हाँ मेरा पिरियड चालू है जाऊ. हां हे लक्षात आलं तुमच्या या ठिकाणी. आता थोडं पाहुणे आलं ते दारू गोडलो मी, बरं घरात असंच असतं थोडंफार. चला त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला करून दाखवलं होतं मी, काय करून दाखवलं होतं, काय तयार होतं तर या ठिकाणी इथं दाखवलं होतं. हे मोनोहायब्रिड क्रॉसचं इथं विश्लेषण करून तुम्हाला दाखवलं होतं, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ. चला आता आपण पुढे मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हणतात. इन ए हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट and is produced from a cross between two pure parent differing in a single pairing contrasting character. For example, hybrid tall produced in a cross between pure tall and pure dwarf parents. Pure tall है बघा capital T हे pure tall, हे capital T cross with हे pure ड्वार्फ यांच्यापासून तयार काय होतं या ठिकाणी डायरेक्ट आता दाखवतो मी काय तयार होतं या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी, बरोबर. हे त्यानं सांगितलेलं आहे मोनो हायब्रिडमध्ये. इथं म्हणलं आहे इन ए हेटेरोझायगस फॉर्म ए ट्रेट, इथं हेटेरोझायगस हे तयार झालेलं आहे, बरोबर आहे. हे कसं कधी तयार होतो, दोन प्युअरमध्ये क्रॉसिंग केल्यानंतर. हे दोन प्युअर आहेत, हे प्युअर आहे, हे प्युअर टॉल, हे प्युअर ड्वार्फ आहे, यांच्यामध्ये क्रॉसिंग केल्यानंतर तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर जे ऑफस्प्रिंग्स मिळेल, a cross between pure tall and pure dwarf parent, it is a heterozygous for a single pair of allele, बरोबर. त्याच्यानंतर आता बघा F1 जनरेशन. आता F1 जनरेशन म्हणजे पहिली पिढी, त्यालाच फर्स्ट फिलियल जनरेशन आपण म्हणतो. इथं बघा इथं बघा फर्स्ट FL जनरेशन आहे का, F1 इथं तयार झालेलं, ही पहिली पिढी आहे का, यालाच F1 जनरेशन आहे बघा. हे फर्स्ट फिलियल म्हणजे F1 शॉर्टमध्ये असं म्हणतात, यालाच ते पहिली पिढी आपण असं म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. चला F1 जनरेशनमध्ये बघा इट इज टू बी फर्स्ट फिलियल जनरेशन, पहिली फिलियल जनरेशन दिलं असतात. इट कन्सिस्ट ऑफ ऑल द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड फ्रॉम ए पॅरेंट क्रॉस अल्टरनेटिव्ह कॉमा इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम ए गिवन मॅटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट हॅव्हिंग ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणता आहे, प्युअर कॅपिटल टीचा आहे. हे बघा हे आता ते दाखवलं तेच पुन्हा येणार आहे. आता हे कॅपिटल टी प्युअर आहे टॉल आणि हे प्युअर ड्वार्फ आहे, यांच्यामध्ये क्रॉसिंग करून झाल्यानंतर जी पिढी आपल्याला मिळेल, हे बघा हे यालाच आपण F1 जनरेशन म्हणतो किंवा फर्स्ट फिलियल जनरेशन
असं आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता ह्याच्यानंतर हा भाग इथे या ठिकाणी फर्स्ट फिलियलचा झाला, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी आता इकडे या ठिकाणी वळूया. आता F2 जनरेशन म्हणजे सेकंड फिलियल. त्या पहिल्यामध्ये क्रॉसिंग करून आपण जी पिढी येते नंतर आता F1 मध्येच क्रॉसिंग करून, F1 मध्ये कसं केली जाते, हे बघा हे पहिल्याची घेते आपण, पहिली F1 ची आहे आणि हे बघा हे यांच्यामध्येच क्रॉसिंग केली आता, आणि हे क्रॉसिंग करून नंतर ज्यांच्यामध्ये जे येतील हे F2 जनरेशनचा भाग आहे, बरोबर आहे. F2 जनरेशन जी पिढी येईल त्याला F2 जनरेशन असे म्हणतात. ओके, चला आता बघा या ठिकाणी सेकंड जनरेशन प्रोजेनी म्हणजे पिढी, प्रोड्यूस्ड बाय ए सेल्फिंग इन ब्रीडिंग ऑफ ए F1 जनरेशन ऑफ स्प्रिंग. F1 जनरेशन मध्येच क्रॉसिंग केल्यानंतर इज कॉल्ड सेकंड फिलियल जनरेशन ऑर F2 जनरेशन. प्रोजेनी प्रोड्यूस्ड फ्रॉम ए क्रॉस बिटवीन टू F1. आता मी दोन F1 मध्ये क्रॉसिंग केली होती आता, बरोबर आहे. इथे हे बघा हे दाखवलं मी, तर आहे का इथं, मी इथं करून दाखवलं होतं ना तुम्हाला, इथं तेच आहे या ठिकाणी. यांच्यामध्ये क्रॉसिंग करून जी पिढी येईल त्याला F2 जनरेशन असे म्हणतात. आता त्याच्यानंतर पिन्नेट स्क्वेअर चकरबोर्ड. आता चकरबोर्ड इथं जी काही हे बघा याला चकरबोर्ड असं म्हणतात. ह्याच्यामध्ये गॅमेट टाकली की ऑटोमॅटिकच रिझल्ट येत आहे, त्याला पिन्नेट चकरबोर्ड म्हणतात. गॅमेट इथं टाकलेत, हे बघा इथं टाकले, इथे गॅमेट आहे का, हे बघा हे गॅमेट आणि हे गॅमेट आहे, इथे गॅमेट आहे, इथं गॅमेट आहे. आता हे दोन गॅमेट कुठे येतं तयार होतात, इथे एकत्र येतात. म्हणजे काय आलं, कॅपिटल टी आलं. परत हा आणि हा इथे एकत्र येतात, मग काय आलं, कॅपिटल टी स्मॉल टी आलं. नंतर हा आणि हा इथे एकत्र येतात म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी आलं, आणि हा इथे आल्यानंतर स्मॉल टी, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ आहे. ओके, यालाच आपण पिन्नेटली चकरबोर्ड असं आपण म्हणतो. हे चकरबोर्डच्या माध्यमातून करायचं. आता या ठिकाणी बघा, इट इज ए प्रॉबेबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग द डिफरंट परमिशन ऑफ कॉम्बिनेशन. परमिशन म्हणजे क्रमवारीने जे येईल कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन द गॅमेट ऑफ ऑपोजिट मॅटिंग टाइप्स. In short, it is diagrammatically represented of a particular cross to predict the progeny of a cross. Predict म्हणजे आपण अंदाज असं केल्यानंतर भाकीत ज्याला आपण म्हणतो, प्रिडिक्ट म्हणजे भाकीत. हे क्रॉस केल्यानंतर कसं येतं चित्र, एक अंदाज आपण दाखवतो, ते टेबलमध्ये आपल्याला दाखवता येतं. आता होमोझायगस क्रोमोझोम सारखा आहे, हेट्रोझायगस क्रोमोझोम बी सारखा आहे. हेट्रो म्हणजे सारखे. आता या ठिकाणी काय, the morphologically, genetically, structurally essential identical chromosome present in a diploid cell. डिप्लॉइड सेलमध्ये जे सारखे क्रोमोझोम असतात त्याला होमोलॉगस आर कॉल्ड होमोलॉगस क्रोमोझोम. सच क्रोमोझोम सिनॅप्सिस ड्युरिंग द मियोसिसच्या वेळेस ते वेगळे होतात. त्याच्यानंतर आता बॅक क्रॉस. आता बॅक क्रॉस कशाला म्हणतात या ठिकाणी, हे बघा काय या ठिकाणी त्याने सांगितलं, बॅक क्रॉस इट इज ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनीमध्ये एनी ऑफ द पॅरेंट कंसामध्ये. बघा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. बॅक क्रॉस कशाला म्हणतात, F1 टॉल क्रॉस विथ प्युअर टॉल किंवा प्युअर ड्वार्फ. बघा इथं दिलेलं त्या ठिकाणी आहे का, किंवा दॅट इज या ठिकाणी म्हणलेलं कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी ऑब्लिक स्मॉल टी, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी बॅक क्रॉस असं म्हटलेलं आहे. आता टेस्ट क्रॉसचा संदर्भ या ठिकाणी, टेस्ट क्रॉसमध्ये या ठिकाणी बघा लक्षात घ्या, बॅक क्रॉस कशाला म्हणतात. F1 आपण आलेलं आहे का, F1 बघा, F1 म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी आहे का तिथं, आणि त्याच्यानंतर दुसरं कोणतंही कॅपिटल टी असेल किंवा स्मॉल टी असेल, दोन्हीपैकी एक घेणे त्यालाच बॅक क्रॉस असं म्हणतात. आता टेस्ट क्रॉस म्हणजे वाटलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. इट इज द क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी होमोलॉगस रेसेसिव्ह पॅरेंट. F1 परत आलं या ठिकाणी, मग त्याच्यामध्ये काय म्हणतात त्या ठिकाणी, प्युअर ड्वार्फ तरी येईल. हे बघा प्युअर ड्वार्फ स्मॉल टी, बरोबर, किंवा फक्त त्या ठिकाणी काय येईल, प्युअर ड्वार्फ येईल. आणि तिथं काय होतं, प्युअर टॉल किंवा प्युअर टॉल सुद्धा येईल, प्युअर टॉल सुद्धा येईल, प्युअर ड्वार्फ सुद्धा येऊ शकेल. मात्र इथं काय होतं या ठिकाणी, इथं काय होतं, प्युअर ड्वार्फच येते ह्या टेस्ट क्रॉसमध्ये. इट इज यूज्ड टू टेस्ट क्रॉस ऑफ होमोलॉगस
अँड हेट्रोलॉगस नेचर ऑफ ए हायब्रिड इट इज ए काइंड ऑफ बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस एक प्रकारचं बॅक क्रॉसच आहे असा त्याचा अर्थ आहे. आता फिनोटायपिक रेशो, जिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशोमध्ये या ठिकाणी आता तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे उदाहरण. आता इथं उदाहरण दाखवलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे या ठिकाणी, हे इथं दाखवलेलं आहे बरोबर आहे. इथं क्रॉसिंग काय आली या ठिकाणी, इथं गॅमेट्स कसे आले या ठिकाणी, ऑफस्प्रिंग कॅपिटल, हे बघा इथं कोणते येतात, मी इथं ठिपकाच मारून ठेवतो फक्त. हां, इथं काय येतात, कॅपिटल टी येतात, आणि इथं काय येतं, कॅपिटल टी स्मॉल टी येते, आणि इथं काय येते, कॅपिटल टी स्मॉल टी येते, आणि इथं स्मॉल टी येते. म्हणजे काय याचा अर्थ, म्हणजे गॅमेट काय पडले, फिनोटायपिक म्हणजे बाह्य बाजूने 3:1 3:1 हे गॅमेट म्हणजे रेशो आलं बरोबर आहे. हे फिनोटायपिकली. मात्र जिनोटायपिकली होऊ शकते का, जिनोटायपिकली होऊ शकत नाही. जिनोटायपिकली काय आहे, 1:2 आणि 2:1 बरोबर. हे फिनोटायपिकली रेशो आहे, हे जिनोटायपिकली रेशो आहे. फिनोटायपिकली या शब्दाचा अर्थ असा, बाह्य बाजूने दिसणार हे टॉल आहे, म्हणजे टॉल आहेत बघा, हा एक टॉल आहे, हाही टॉल आहे, हाही टॉल आहे, हे बाह्य बाजूने दिसणार आहे. हा एकतारा मात्र प्युअर ड्वार्फ आहे बरोबर आहे. जर आणखीन डिटेल जिनोटायपिकली जर बघायचं म्हणलं, हा प्युअर टॉल, हा एक, हा इम्प्युअर टॉल, हा आणि हा, हे दोन आले, आणि हे इम्प्युअर, हा इम्प्युअर का आला, ड्वार्फ आलं, हे इथं आलं आहे का. आकृतीमध्ये बघत चला, ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी हे मी दाखवतो असा त्याचा अर्थ आहे. झालं टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस झालं आपलं. त्याच्यानंतर आता फिनोटायपिक रेशो तुम्हाला कल्पना दिली. आता इथं दिलेलं बघा, तेच वाचतो आता बघा. इट इज रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन F2 सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्टिव्ह टू देअर फिजिकल अपीयरन्स. फॉर एक्झाम्पल 3 टॉल and 1 dwarf इज F2. फिनोटायपिकली रेशो मोनो हायब्रिड क्रॉसचा आहे, आलं आहे मोनोमध्ये, एकामध्ये 3:1. आता मी दाखवलं आहे का, हे इथं दाखवलं बघा, हे फिनोटायपिकली 3:1, हे 3:1 प्रमाण बरोबर आहे. आता जिनोटायपिकली मात्र तुम्हाला इथे दाखवल्यासारखं आहे. जिनोटायपिकली काय या ठिकाणी बघा, इथं रेशो बघा या ठिकाणी. इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिकली मेकअप. करेक्ट असलेलं जेनेटिकली. 1 कॅपिटल टी 2 कॅपिटल टी स्मॉल टी 1 स्मॉल टी F2 जनरेशन इन मोनोहायब्रिड क्रॉस आहे का. इथं तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं मी चित्र दे आहे का. ओके, चला आता पुढे या ठिकाणी बघा. आता पुढचा भाग या ठिकाणी आता काय म्हणतो मी ते बघा या ठिकाणी, ते लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही फिनोटायपिकली संपलं, जिनोटायपिकली संपलं तुमचं. आणि आता मोनोहायब्रिड क्रॉसचा आहे. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे सिंगल क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसचं इथे हीच आहे, मोनोहायब्रिड क्रॉसचं उदाहरण हेच आहे. मोनोहायब्रिड क्रॉसचं हेच उदाहरण आपण लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरच आपल्याला सगळं येतं बरोबर. इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इथं मी दाखवलेलं आहे, काय दाखवलेलं आहे मोनोहायब्रिडमध्ये, हां वाटलं तर आपण इथे स्टॉप करूया, कारण इथे पिरियड आपला जाणार नाही. ओके, आय विल स्टॉप हिअर.